म्हणालो होतो ना, बदलापूरच्या अक्षयला ठोकायचंय. भविष्यवाणी खरी झाली का नाही? आजची भविष्यवाणी लिहून घ्या. 23 नोव्हेंबर 2024 ला जुन्नर तालुक्याचा आमदार शरद दादा सोनवणे. आणि एखाद्याला असं वाटलं का अशी भविष्यवाणी केली, तर माझा बाप छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात मोठा पुतळा माझा शरद दादा उभा करतोय. धन्यवाद. यानंतर मी विनंती करेल आदरणीय हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे महाराजांना विनंती असेल. तुम्ही सर्वजण किती वाजता येऊन बसलाय मला माहित नाही, पण मी नाशिकवरचा कार्यक्रम उरकला आणि इकडे जेव्हा आलो, येऊनच जाय ना कोण मला आत. गर्दीची इतकी प्रचंड गर्दी आहे, इतकी गर्दी आहे, गाड्यांची गर्दी, माणसं रस्त्यात बसलेली आहे. त्यांना म्हटलं अरे मला जाऊ द्या. ते म्हटले मग आम्ही काला बसलोय. मग निलेश शेटला फोन लावला, म्हटलं बाबा, कारण ते सोशल मीडियावर नसलेली आहे सगळी, सोशल मीडियावाली मला ओळखीता. पण ते मग निलेश शेट आले आणि मला आतमध्ये सभेला घेऊन आले. एकच सांगतो, ही सांगता सभा नाहीये, ही विजयी सभा आहे. आणि एवढी गर्दी जमवायला आहे ना, एकन दिवसात नाही, एकन 2 दिवसात नाही होत भाऊ. लय घासावं लागती, लय घासावं लागती लय. आणि हे शरद दादांचे कष्ट आहे, त्यांचे परिश्रम आहे, त्यांची सेवा आहे, ती मान्यच करावी लागेल. याची देई याची डोळा प्रत्यक्ष प्रमाण आहे, हा पुरावा आहे, ही साक्ष आहे, ही उपस्थिती विजयाची निशाणी आहे. आणि पक्षांच्या जोरावर, उद्योगपतींच्या जोरावर काही घडामोडी घडवता येतात, पण मनगटाच्या ताकदीवर विजय मिळवणं काय असतं ना, तो शरद दादांकडून शिकावं. हे बघा, फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटायची भीती कधीच नसते. का? त्याचा फांदीवर विश्वास नसतो, त्याचा त्याच्या पंखांवर विश्वास असतो. आणि 2014 सुद्धा माझ्या शरद दादा सोनवण्यांना पक्ष पाहून मतदान नव्हतं केलं, दादाला पाहून मतदान केलं होतं. जुन्नर तालुक्यातून एकमेव, एका विशिष्ट पक्षाचा एकमेव आमदार म्हणून शरद दादा देशभर प्रसिद्ध झाले होते. आज किती साल चालू आहे? 2024 चालू आहे. महाराष्ट्रातल्या गावागावात मी कीर्तन करतो. आणि जेव्हा मी म्हणतो ना, काल जुन्नरला होतं कीर्तन, आज तुमच्याकडे आलो, तिथली लोक काय म्हणतात, हा ते शरद दादा सोनवणे आमदार आहे, ते जुन्नर का? म्हणजे शरद दादा सोनवणे आणि जुन्नर हे नातं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेलेलं आहे. दादांनी खूप कष्ट केलेले आहे. दशक्रिया असू द्या, वर्षश्राद्ध असू द्या, लग्न असू द्या, नेता नव्हे कार्यकर्ता. शरद दादा सोनवणे सर्वांकरता, सर्वांकरता. दादा मी पाहिलं, मी काय जुन्नरचा मतदार नाही, मी वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार आहे. अनेक लोक म्हणतात कीर्तनकारांचा राजकारणाचा काय संबंध? संबंध सांगू, जसा तुकाराम महाराजांचा शिवरायांचा संबंध आहे ना, तसा वारकरी संप्रदायाचा आणि आदर्श राज्यकर्त्यांचा संबंध आहे. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराज शिवरायांच्या पाठीशी उभे राहिले. भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाटाळाच्या माती हाणू काठी. ते उपदेश ऐकून शिवराय घडले. त्यामुळं आज जे जमलेली लोक आहे ना, हे महाराष्ट्राच्या काळजीपोटी जमलेली लोक. ही राजकारणाकडे दुर्लक्ष करायचं नाही. आपण जर राजकारणाकडे दुर्लक्ष केलं ना, तर सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेले माणसंच वर्चस्व गाजवतील. गेला तो काळ. आता आहे ना, जो कष्ट करील, जो राबल, जो पळल, आणि जनसेवेचा आहे ना, कंडच राहतो महाराज, कंड. ते अभिनय करता येत नाही, एसी गाड्यांमधून बसून नाही चालत, हे पायाला फोड आणावे लागतात असे. ते आरामदायी चला धंदा म्हणून नाही करावं लागत राजकारण. पहिला सेवेला, समाज सेवेला धंदा करावा लागतो आणि मग राजकारणाच्या रूपानं सेवा करता येते. आणि ती सेवा आमदार असो नसो,
शरद दादा सोनवणे फक्त आमदार नाही तर शरद दादा सोनवणे या जुन्नर तालुक्याचा लोकनेता आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची काल पुण्यतिथी झाली आणि बाळासाहेबांच्या विचारांचा प्रचंड मोठा पगडा आमच्या शरद दादांच्या जीवनावर आहे. मागे 2021-22 ला एक रिक्षा चालवणारा व्यक्ती मुख्यमंत्री झाला आणि मी खूप प्रेमात एकनाथराव शिंदे साहेबांच्या मी खूप प्रेमात आहे, प्रचंड प्रेमात आहे. आणि तेव्हा तरुण असल्यामुळे मी इतका अट्रॅक्ट झालो की एका व्यक्तिमत्वावर 50 लोक डायरेक्ट विश्वास ठेवतात, सत्तेचा त्याग करतात आणि मी प्रेमात पडलो. मला वाटायचं आपण एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं. पण आळंदीमध्ये साहेबांची सभा होती, प्रोटोकॉल होते, विशिष्ट लोकांनाच प्रवेश होते, सगळ्यांना प्रवेश नव्हते. मी आमचा मित्र निलेश शेटला म्हटलं, राव मला एकनाथ शिंदे साहेबांना हार घालायचाच. ते म्हटलं घालून टाकला. म्हटलं कसं काय? निलेश भाऊनी शरद दादांना फोन लावला की वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारा एक युवक शिंदे साहेबांचा चाहता आहे आणि त्याला शिंदे साहेबांना हार घालायचा आहे. ते प्रोटोकॉल तयार झालेले, सगळं नियोजन ठरलेलं आहे, ते कसं करायचं ते तुम्ही करा. शरद दादा म्हटले पुढे येऊन बसा, फक्त आता तुम्ही जसे बसले पुढे येऊन बसा म्हटले. आणि शरद दादा सोनवणे, शिवाजी दादा आढळराव पाटील, आप्पा बारणे साहेब ही सगळी मंडळी स्टेजवर होती. आम्ही खाली बसलेलो होतो. आम्हाला असं वाटलं शरद दादांच्या कुठं लक्षात राहिलं असेल, गेल्या असतील विसरून. पण एकनाथ शिंदे साहेब जेव्हा व्यासपीठावर आले, सगळं पोलीस डिपार्टमेंट पुढे उभं होतं. शरद दादा असे स्टेजच्या कोपऱ्यावर आले आणि म्हटले त्या धोतर घातलेल्या पोराला वर घ्या. आणि एकनाथ शिंदे साहेब मागं उभं राहून ते बघत होते. पोलिसांनी पाहिलं की शिंदे साहेबांचा कोणीतरी जवळचा एक नेता सांगतोय, पोलिसांनी मला स्टेजवर नेलं आणि मी शिंदे साहेबांच्या गळ्यात हार घातला. काय हो काय, मी काय त्यांचा मतदार आहे का हो जुन्नरचा? दुसरा एखादा असता तर म्हटलं असतं त्याचे मतं किती आहे घरात, गावात त्याचे मतं किती आहे. पण मतासाठी नाही, तरुणांना पुढे आणण्यासाठी काम करणारा नेता आमचा शरद दादा आहे. म्हणून माझ्या वाक्यावर विश्वास ठेवा. जुन्नर तालुक्याचा विकास, ते सगळे मुद्दे तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार आहे, मागची तले मातब्बर आहे. पण मी म्हणालो होतो ना, बदलापूरच्या अक्षयला ठोकायचंय. भविष्यवाणी खरी झाली का नाही? आजची भविष्यवाणी लिहून घ्या. 23 नोव्हेंबर 2024 ला जुन्नर तालुक्याचा आमदार शरद दादा सोनवणे. आणि एखाद्याला असं वाटलं का अशी भविष्यवाणी केली, तर माझा बाप छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात मोठा पुतळा माझा शरद दादा उभा करतोय. तो पुतळा आपल्याला याची देई, याची डोळा बघायचा आहे ना, मग रिक्षा पळवायची आणि रिक्षावाल्यांसाठी सुवर्ण काळ चालू आहे. रिक्षावाल्यांना अपयश नाहीये आणि ही रिक्षा छोट्या माणसाची नाहीये, शरद दादाची तर आहे पण शिंद्यांची पण आहे. त्यामुळं ही रिक्षा पळवायची आहे. कोणासाठी पळवायची? शिवरायांचा जगातील सर्वात मोठा पुतळा. जर कोणी म्हटलं ना पुतळे बांधून काय होणार आहे, त्याला सरळ सांगा, हे पुतळे फक्त मातीचे, विटाचे, धातूचे नसतात. त्याच्यामध्ये ना लाखो लोकांची अस्मिता जडलेली असते, ती शान असते. आणि जर म्हटलं ना एखादा पुतळे, शरद दादा एखादा जर म्हटलं ना पुतळे बांधून काय होणार आहे, त्याला म्हणा तुझ्या मेलेल्या आजोबाचा फोटो पाहिला घराच्या बाहेर फेक. फेकील का तो म्हणालो आमच्या घराण्याची अस्मिता आहे ती. मग तुझ्या घराण्याची अस्मिता जसा तुझा आजा आहे ना, तशा आमच्या जुन्नर तालुक्याची अस्मिता, शिवनेरीवर जन्माला आलेला बाप आमचा छत्रपती शिवाजी महाराज. अशा पद्धतीने जर शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा माझा शरद दादा बांधित असेल, तर ह्यावेळी सांगता सभेला आलो. पुतळा पूर्ण झाल्यावर गावागावात जाऊन पुढच्या पंचवार्षिकला प्रचार करीन. धन्यवाद. कारण शिवराय आमची ताकद आहे, शिवराय आमचा जीव आहे. चिरल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची, आणि फाडली जरी आमची छाती मूर्ती दिसेल छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी.
नंबरचं बटन आहे, 9 नंबरचं. रिक्षा रिक्षा आणि रिक्षा रिक्षा आणि रिक्षा रिक्षा आणि रिक्षा. साक्षात अध्यात्म वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद लाभलाय. अजून काय पाहिजे आपल्याला? अजून घराघरात पोहोचलेलं आपलं टॉकीज म्हणजे झी टॉकीज, आणि झी टॉकीज वर ठरलेली भविष्यवाणी कधी खोटी होत नाही बरं का. यानं एक महत्वपूर्ण सूचना आहे.